लाडकी बहीण योजना आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत, कारण अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या येण्यास सुरुवात झालेल्या आहेत. आता हे याद्या कोणत्या आहेत किंवा कुठे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्याच्या, ही सगळी माहिती पाहणार आहोत. कारण काय की लाडक्या बहिणीनं तुमचे पैसे आता येणार आहेत. खूप मोठी खुशखबर असणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ता वाटप अपडेट असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण जी काही विनंती अर्ज भरायचा आहे किंवा स्वयंघोषणापत्र आहे किंवा जे कागदपत्र द्यायचं आहे ऑफलाईन ई-के-वाय-सी संदर्भात, ही सगळी माहिती आपल्या चॅनलवरती असणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पहिल्यांदा बघूया आपण अंगणवाडी सेविका यांच्याकडे कशा प्रकारे याद्या येत आहेत. तर हे अशा प्रकारे याद्या येत आहे की ज्यामध्ये तुमचे ॲप्लिकेशन नंबर आहे, तुमचं नाव आहे, तुमचं एरियाचं नाव काय, हे सगळं ॲड्रेस, पिनकोड, डेट ऑफ बर्थ सगळी माहिती या याद्यांमध्ये असणार आहे. PDF फाईलमध्ये अंगणवाडी सेविकाताईंकडे ही याद्या येत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार ही याद्या येत आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या इथे अंगणवाडी सेविकाताईंकडून ऑफलाईन ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाली आहे का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. कारण 26 जानेवारीपासून ऑफलाईन ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू करा असं शासनाने ते सांगितलं होतं. परंतु काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकाताई ऑफलाईन ई-के-वाय-सी करण्यास नकार देत आहे किंवा काही ठिकाणी याद्याच आलेल्या नाही. तुमचा जिल्हा कोणता हे नक्कीच सांगायचं आहे, कारण जिल्ह्यावाईज वेगवेगळ्या प्रकारचे हे काय आहेत, विनंती अर्ज असणार आहेत. तुम्ही पाहू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे विनंती अर्ज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला हे भरून द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं काय असणार आहे की तुमचे पैसे येणार आहे. आता काय की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळेल का, तर लक्षात घ्या नोव्हेंबर डिसेंबरचा पेंडिंग हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तेच सांगितलेलं आहे की नोव्हेंबर डिसेंबरचा पेंडिंग हप्ता मिळणार नाही. परंतु तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला जानेवारीपासून तुमचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. हे आधी सुद्धा झालेलं आहे. म्हणजे काय, जून जुलैचे पैसे आले नव्हते लाडक्या बहिणींना, परंतु ते पात्र झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा काय झालं आहे की ऑगस्ट सप्टेंबरपासून हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे हे यादी येत आहे. तुम्ही एकदा नक्कीच अंगणवाडी सेविकाताईंकडे तुम्ही विचारायचं आहे. जर आलं नाही तर दररोजच्या दररोज विचारा, जेणेकरून काय होईल की अपडेट येतात की हे अर्ज भरा सांगतात, पण काय झालेलं आहे की यादीच आली नाही, आमचं नाव आहे का नाही ते सुद्धा प्रॉब्लेम आहे. जवळजवळ 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसेच मिळालेले नाहीत. आणि जानेवारीचा हप्ता या आठवड्यामध्ये वितरण होण्याची दाट शक्यता आहे. कारण 7 फेब्रुवारीला काय आहे की पुन्हा इलेक्शन असल्यामुळे ही शक्यता वर्तवली जात आहे की 5 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऑफलाईन ई-के-वाय-सी करून घ्या लाडक्या बहिणीनो. नाहीतर काय होईल, नोव्हेंबर झाला, डिसेंबर झाला तर जानेवारीचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. डायरेक्ट तुमचे 4,500 रुपयाचं नुकसान होणार आहे. तर दुसरं काय आहे की आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या येत आहेत. अशा PDF प्रकारे PDF-मध्ये तुम्हाला याद्या मिळत आहेत. तुमचं नाव आहे बघा, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे तुमचं, त्याच्यानंतर काय ॲड्रेस दिलेला आहे, पिनकोड दिलेला आहे, तुमची जन्मतारीख दिलेली आहे, मोबाईल नंबर, ही सगळी माहिती अंगणवाडी सेविकाताईंकडे आहे. व अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला बोलवून घेणार आहे किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे विनंती अर्ज भरायचा आहे. तुम्ही पाहू शकता ते ह्या सोलापूर जिल्ह्यातून ही विनंती अर्ज आहे, ज्यामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब सोलापूर, विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत ही विनंती अर्ज तुम्हाला द्यावा लागणार आहे. आता इथे कागदपत्रांची, आवश्यक कागदपत्रांची लिस्ट सांगितलेली आहे बघा. हे आहे ते बीड जिल्ह्यातून आहे. बीड जिल्ह्याची सुद्धा आवश्यक कागदपत्रांची इथे लिस्ट सांगितलेली आहे आणि हे विनंती अर्ज आहे की जे सगळीकडे चालणार आहे. आता काही ठिकाणी अंगणवाडी सेविकाताई म्हणत आहेत की आमच्याकडे विनंती अर्ज हे चालणार नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, त्यांच्याकडे म्हणजे तुमच्या गावाकडे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं विनंती अर्ज चालणार आहे ते त्यांच्याकडून घ्या. जर त्यांनी देत नसतील तर काय करायचं आहे, आपलं व्हॉट्सअप चॅनल कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे ते जॉईन करा, ज्यामध्ये मी पूर्णपणे सर्व विनंती अर्ज दिलेले आहेत. कारण इथं परत विनंती अर्जमध्ये सोबत जे कागदपत्र दिलेले आहे ते वेगवेगळे देण्यात आलेलं आहे. आता पहिलं विनंती अर्ज आपण चेक करूया, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे कोणते सोलापूर जिल्ह्यासाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला विनंती अर्ज भरायचा आहे. आवश्यक कागदपत्रे तुमचं आधार कार्ड, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचं आधार कार्ड, तुमचं TC म्हणजे शाळा सोडलेला दाखला किंवा लाभार्थी रेशन कार्ड चालणार आहे. सेम हिअर बीड जिल्ह्यातून सुद्धा हे असंच आहे. तुमचं आधार क्रमांक, अर्जदार क्रमांक, आता या लिस्टमध्ये पूर्णपणे ॲप्लिकेशन नंबर येतात, त्याच्यामुळे ते ॲप्लिकेशन नंबर तुम्ही टाकू शकता. सेम हिअर काय दिलेलं आहे की कागदपत्रे सांगितलेले आहेत तेच तुम्हाला जोडावं. आवश्यक कागदपत्रांची लिस्ट, ज्यामध्ये लाभार्थी आधार कार्ड आहे, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे TC झेरॉक्स आणि लाभार्थीचे रेशन कार्ड. आणि हे जे तिसरं विनंती अर्ज आहे तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, तालुका कोणता आहे तुमचा लिहायचा आहे, जिल्हा कोणता आहे तुमचं मेन्शन करायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेले DBT लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याबाबत इथे हे विनंती अर्ज असणार आहे. व यामध्ये इथं बघा, तुम्ही आपले विश्वासू अर्जदार, तुमचा राहणार तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक ही सगळी माहिती भरायची आहे. व सोबत फक्त 2
2 कागदपत्रे सांगितलेले आहे. तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्डचं झेरॉक्स असं जिल्हा वाईज वेगवेगळे असणार आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे नक्कीच सांगा, जेणेकरून आपल्याला याद्या जे आहे ते काढता येईल. व लाडक्या बहिणींनो, काही प्रश्न असू द्या याच्या रिलेटेड, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे आले नाहीत, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही, तुमचे KYC झाली नाही किंवा KYC चुकली आहे, तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आपण नक्कीच त्यावरती प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला त्याबद्दल उत्तर मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला नक्कीच फॉलो करून सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.